श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. मागच्या वेळेला आपण हा सृष्टी उत्पत्तीचा एक टप्पा पाहिला. त्याच्यामध्ये ओघाने व्यावहारिक जीव आणि मग त्याच्यामध्ये 5 वायू याची चर्चा आपण करत होतो. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की केचित तू काही जण नाग कूर्म कृकल देवदत्त धनंजयाख्याः पंच अन्ये वायवाः संती इति वदंती. इथे केचित म्हटल्यानंतर थोडस आम्ही दखल घेतोय, तथापि काय फार मान्य असं नाही, अशी भूमिका त्यातनं सूचित होत असते. तर हे नाग कूर्म कृकल देवदत्त धनंजय, आता ही त्यांची पारिभाषिक संज्ञा आहेत. हा थोडासा लक्षात ठेवायचा भाग आहे. पुन्हा पुन्हा सांगायला लागतो, पण सांगायला लागतो, त्याला काही पर्याय नाहीये. तर तत्र नाग उद्गीरण करा. हा उद याचा अर्थ वरती, गिरण उद्गीरण याचा अर्थ डेकर, उद्गार उद्गार असा होतो. कूर्म उन्मीलन करा. हा आता उन्मीलन हा डोळ्याशी उमेश निमेष उन्मेष अशा अर्थाचाही असू शकतो. कृकल कृकल हा क्षुत करा, हा शिंका उत्पन्न करणारा. देवदत्तो जृंभण करा, जांभई. धनंजय हा पोषण करा, पोषण करणारा. आता हे केचित वदंती म्हणल्यामुळे त्याने परत त्याचा काही फार विस्तार करत बसलेले नाहीये आणि स्वतःचं मत सांगताय. काही जण असं म्हणतात की एतेषां प्राणादिषु अंतर्भावात प्राणादय पंच एव इति केचित. ह्या पाचीचा समावेश सुद्धा या आपल्या मुळात प्राणव्यानाच्या तो सोसल्यामुळे 5च आहेत असं म्हणणं होतं. थोडक्यात असं म्हणूयात की 5 वायू हा सेट असेल तर हे 5 प्रकार हे कुठल्या तरी किंवा सगळ्या 5चे मिळून एक सबसेट आहेत. तथापि ती भूमिका ज्याने मांडली असेल त्याला त्याचा आधार घेऊन आपलं काहीतरी प्रतिपादन करायचं असेल. मग इथे चर्चा काय झाली वेदांतांची, पण आता हे 5 प्रकार ज्यांनी मानले असतील मी काय असं सांगून काहीतरी प्रतिपादन करायचं असेल. जसं गाण्यामध्ये एखाद्या रागामध्ये एखादा सूर वर्ज्य असतो, पण तो वर्ज्य सुराचा अंतर्भाव करून काही जण गाणं गातात, तर त्याला त्याचं नावच काहीतरी वेगळं पडतं, कारण त्याला त्या वर्ज्य सुराचा अंतर्भाव करून काहीतरी सांगायचं असतं किंवा कधी कधी ते प्रासंगिक होऊन जातं. हे दृष्टांतापुरतंच लक्षात. आता हे एतत् प्राणादि पंचकम, हे जे प्राणवायू आहेत, प्राणादि वायू 5, ते आकाशादि गत रज अंशेभ्य मिलितेभ्य उत्पद्यते. हे कसे तयार होतात? आकाशादिगत कुठले तन्मात्र, तेवढ्यापुरते जे अंश आहेत अपंचीकृत, त्यातला रजअंश
म्हणजे मुळात हा मायन्युटेस्ट पार्ट तन्मात्र, की जो केवळ तर्कगम्य आहे, त्या तर्कगम्याचा आणखीन कुठला तरी तर्कगम्य भाग रजो अंश, म्हणजे मुळात हा तर्कगम्य भाग मानला आहे, त्याला परत तो सत्वरजतमात्मक आहे असं मानलं आहे, आणि त्या रज अंशाच्या कमी अधिक प्रमाणाने हे 5 वायू तयार होतात असं म्हणलंय. आणि हे 5 वायू वेगवेगळ्या क्रिया करतात. म्हणजे प्राण हा आत घेतो, अपान बाहेर टाकतो, व्यान शरीरभर पसरतो, उदान वरती फिरतो, आतल्या आत वरती फिरतो, बाहेर नाही, वरती. आणि व्यान शरीरभर पसरतो, समान राहायला तो शरीराचं पोषण करणारं जे अन्नाचं विवेचन असतं. विवेचन म्हणजे ते मला हवंय, हे मला नकोय, याला म्हणायचं विवेचन, विवेक असं सांगितलं आहे. आता पुढचा भाग सांगितला इथे मागे आपल्याला सांगितलं मनोमय कोश, आनंदमय कोश. आता एकेका कोशाचं विवरण करतायत. आता इथे परत लक्षात घ्या की हे जे सांगतायत याला म्हणायचं सर्वोपलक्षण. आणि त्या भृगवल्लीमध्ये जे काही सांगितलं आहे, भृगुर्वय वारोणी पितरम राजानम उपससार, मग त्यांनी 12 काही काळ तप केलं आणि मग त्याला कळलं की अरे अन्न हेच ब्रह्म आहे. तर म्हणजे तो प्रवास दाखवला एका एका कोशाचा. आणि इथे जे सांगितलं आहे ते त्याचं सर्वोपलक्षण सांगितलेलं आहे. हा त्या दोन्ही मधला उपनिषदांमधल्या विवरणाचा आणि इथला फरक आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये त्यातला रस काढून, सारभूत रस काढून आपल्याला दिलेला आहे. आणि हे केल्यामुळे जे आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा, तसं आपल्याला त्यांनी काय करून दिलेलं आहे, एक शीत आणून दिले छान, त्याच्यावरनं आपल्याला भाताची परीक्षा होते. आता गंमत बघा, सहज आपण जेव्हा म्हणतो इथे महाराष्ट्रामध्ये शीतावरून भाताची परीक्षा, तेव्हा आपण तांदळाचं जे कार्य घडलेलं आहे भात नावाचं, त्याचा अंश बघून त्याचं मूळ जे उपादान कारण आहे तांदूळ नावाचं, त्याची परीक्षा असं आपण म्हणतो. ही बिर्याणी खूप छान झाली आहे किंवा पुलाव खूप छान आहे, याचा अर्थ मुळातला तांदूळच कुठला तरी छान जबरदस्त बासमती म्हणा किंवा आणखीन कुठला तरी घेतला असला पाहिजे. तर ही आपल्या मते ही शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे आपण काय करतो, कार्यावरून उपादान कारणाची परीक्षा करतो, कार्याच्या अंशावरून. गोव्यामध्ये आपण हे शब्द वापरले, ते म्हणतात की शीत, याचा अर्थ त्यांच्या मते आपण शीतावरून भाताची परीक्षा, तर त्यांचं शीत म्हणजे तयार झालेला भात. आपण इथं काय करतो, एका छोट्या अंशावरनं जिथे जे कार्य तयार झालेले त्याच्या एका अंशावरनं आपण अख्खं सगळं कसं असेल याचा अंदाज घेतो. कार्याच्या अवयवाकडनं पूर्ण कार्याचा अंदाज घेतो. गोव्याकडे मात्र शीत याचा अर्थ तयार झालेला भात, म्हणजे आपण ज्याला भात म्हणतो त्याला ते शीत म्हणतात. शीतकढी म्हणजे कढी, आणि कढी म्हणजे त्यांची कढी, सोलकढी, आणि तयार झालेला भात. आणि भात याचा अर्थ तांदूळ. म्हणजे ते कार्यावरून कार्याची अपेक्षा ठेवण्याची परीक्षा, आपण कार्याच्या अंशावरून पूर्ण कार्याचा अंदाज घेतो. म्हणजे आपण सबसेटवरनं सेटचा अंदाज घेतो आणि ते कार्यावरून कारणाचा अंदाज बांधतील म्हणजे गोव्यातल्या माणसं. फक्त त्यामुळे हा फक्त कसं आहे की रूढ शब्दांचे अर्थ वेगळे होतात म्हणून. मूळ विषयाकडे वळूयात. तर प्राणमय कोश भवती, कोण? प्राणादि पंचक अधिक कर्मेंद्रिय अस्य क्रियात्मकत्वेन रजोंश कार्यत्वम. या प्राणमय कोशाचं कार्य क्रियात्मक असल्याने ते रजोंशाचं कार्य आहे. इथे काय सांगितलंय, हे करते, हालचाल करते काहीतरी, म्हणून ते कसलं कार्य आहे, ते रजोंशाचं कार्य आहे. ते प्रकाशक होतं, ते सत्व अंशाचं होतं. त्यांनी समजा आवरण घातलं असतं तर म्हणलं असतं हे तमाचं काम आहे, तर ते हा संपला. म्हणजे इथे
कोशाचं वर्णन करून झालं. आता एतेषु कोशेषु मध्ये, म्हणजे ही जे कोश सांगितलेत, आनंदमय, मनोमय, प्राणमय, हे कोश सांगितले, याच्यामध्ये विज्ञानमयो ज्ञानशक्तिमान कर्तृरूप, मनोमय इच्छाशक्तिमान करणरूप, आणि प्राणमय क्रियाशक्तिमान कार्यरूप. आता हे शब्द ओळखीचे वाटतात का आपल्याला? तुम शक्तित्रयात्मक असं जे गणपतीचं वर्णन नाही, तर त्या शक्ती कुठल्या? तर या इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. तर तुम शक्तित्रयात्मक म्हणजे गणपती ही कशी देवता आहे? तुम शक्तित्रयात्मक, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती, अशा 3 शक्तींचा तो योग्य. आता हे इथे शब्द नुसते वापरलेत कसे? कर्तृरूप, करणरूप आणि कार्यरूप. ज्यांचा संस्कृत व्याकरणाशी संबंध आहे त्यांना ते पटकन कळेल, ज्यांचा संपर्क नाही त्यांना सांगायला पाहिजे जरा. तर संस्कृत व्याकरणामध्ये त्याला कारक म्हणतात, म्हणजे क्रियेचे घटक, त्याला कारक असं म्हणतात. आणि ते 6 आहेत असं व्याकरणाची मान्यता आहे. कर्ता कर्मच करणम, संप्रदानम तथैव च, अपादानाधिकरणम इत्येवम कारणानि षट, कारकानि षट. कर्ता याचा अर्थ ज्याच्यामध्ये कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम जो समर्थ आहे, जे करणे, न करणे आणि जे हवं ते करणे, अन्यथा कर्तुम वेगळं काहीतरी करून दाखवणे, त्याला म्हणायचं कर्ता. दोनच समजून घे, बाकीची काही गरज नाहीये. आणि करण म्हणजे कर्तुरीप्सिततमम करणम, म्हणजे कर्त्याला एखादी क्रिया करण्यासाठी आत्यंतिक ज्याची गरज भासते त्याला करण असं व्याकरणाचं नाव आहे. आत्यंतिक गरज, म्हणजे त्याच्याशिवाय ते कार्य पूर्णच होऊ शकत नाही. मी त्याचं उदाहरण दिलं आहे, रामेन बाणेन हतो वालीही, रामाने बाणाने वालीला मारलं. तर वालीला मारलं ही क्रिया, रामाने मारलं तर रामाने मारलं म्हणून राम करता, पण बाणाने, बाणाशिवाय आणखीन कशाने मारलं नाही. म्हणजे रामाला वालीला मारायचं असेल तर त्या काळात तरी बाण हेच एकमेव त्याच्या हाताशी पर्याप्त साधन होतं. तर असं जे असतं, म्हणजे ज्याला आपण एकीकडे उपादान कारण म्हणलंय ते तसं, आणि बाकीची जी काही कारणं असतात, म्हणजे चष्म्याला आपण काय म्हणतो? उपकरण, किंवा आणखीन काही आपल्या प्रयोगशाळेत असतात त्याला म्हणतो आपण उपकरण. ते कर्ण सदृशच असतात, पण ती उपकरणं असतात, छोटीशी, म्हणजे काय स्मॉलर व्हर्जन असतात तशी. तर ती उपकरणं वेगळी आणि करणं वेगळी. हे 2 आता आपल्याला माहिती असू द्यात. आता इथे काय सांगितले ते बघूयात. तो विज्ञानमय कोश हा कर्ता आहे, आणि तो का ज्ञानशक्तिमान असल्यामुळे. कारण मुळात आपल्याला अपेक्षित काय कार्य? तर ते ब्रह्म एकच आहे हे समजून घ्यायचं, हे कार्य इथं अपेक्षित आहे. आणि ते करणारा कोण आहे? तो विज्ञानमय कोश आहे. तो विज्ञानमय कोश म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं. पुढचा भाग आहे मनोमय इच्छाशक्तिमान करणरूप. मनोमय हा इच्छा उत्पन्न करतो, की मला हो समजून घ्यायचे होते, काय तुम्ही सांगताय ते ब्रह्मजय सत्यम जगन मिथ्या, ही मला इच्छा आहे. मग ज्ञानेंद्रिय आणि मन, संकल्प विकल्पात्मक असं मन, आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे कुठली? 5 ज्ञानेंद्रिय, श्रोत्र वगैरे, तर 3 ज्ञानेंद्रिय अधिक मन, बरोबर, हा झाला मनोमय कोश. तर हे
हा क्रियाशक्तिमान इच्छाशक्तिमान असल्यामुळे तो करण रूप आहे, म्हणजे त्याच्याशिवाय काम नाही होणार जे अभिप्रेत आहे. करणारा कोण आहे? विज्ञानमय कोश. तसं कर्ण कुठलं आहे? म्हणजे कर्तृ इप्सित तम. इप्सित म्हणजे त्याला जे हवं, हाताशी हवंय ते. अशी आपली व्यवहारातली उदाहरणं आपल्याला माहिती असतात, की याच्याशिवाय ते काम नाही होऊ शकत. म्हणजे भात करायचा आहे, तर काय काय साधनं लागतात? तर तांदूळ लागतातच. तांदूळाशिवाय भात नाही होऊ शकत. म्हणजे मी म्हटलं की ज्वारी घेतो आणि भात करतो, तर ते नाही होणार. मग कुकर लागतो वगैरे, हे सगळे उपकरणं झाली. गॅस लागतो, कुकर लागतो, ही उपकरणं झाली. पण तांदूळाशिवाय म्हणजे भाकरी म्हटलं तर त्याला ज्वारी किंवा बाजरीच पाहिजे, तांदूळ पाहिजे. पण ते त्याचं त्याचं जे काही आपलं भौगोलिक असेल त्याप्रमाणे. पण ते ते दुसरं घेऊन नाही चालणार. मी असं म्हटलं की माझ्याकडं आज त्रिफळा चूर्ण आहे, तर त्रिफळा चूर्णाची भाकरी नाही होत. त्याला ते ज्वारी किंवा बाजरी किंवा मका किंवा तांदूळ हे खाद्यपदार्थच लागतात, औषधं चालत नाही. तर ते करणरूप हा. आणि प्राणमय कोश हा इच्छाशक्ती क्रियाशक्तिमान कार्यरूप हा. प्राणमय कोश म्हणजे तो कुठला? प्राणादी पंचकम आणि कर्मेंद्रियही सहितम. कर्मेंद्रिय जी करतात कर्म, ते कुठलं काय काय काम करतात? वाचा पाणी पाद पायू उपस्थ, ही 5 कर्मेंद्रिय ती त्यांचे त्याचे कामं करतात. अधिक वात. आता इथे लक्षात घ्या, हा वात काय करतो? तो वात हा प्रेरणा देणारा आहे. वात हा असा एकमेव प्रकरण आहे की तो प्रेरणा देतो, हालचाल घडवतो आणि ते स्वतः करतो. आणि स्वतः करतो आणि तो पित्त कफाला किंवा बाकीच्यांना तो ढकलतो, हे कर रे बाबा जरा काम. तर त्याच्यामुळे हा प्राणाचे 5 प्रकार, कोश हा जो आहे, आणि कर्मेंद्रिय करणारी जी आहे ती, त्याला म्हणायचं प्राणमय हा क्रियाशक्तिमान कार्यरूप हा. योग्यत्वादेव एतेषा विभाग इथे वर्णयंती. त्यांची त्यांची तिथीची योग्यता आहे, म्हणजे ज्युरिस्डिक्शन म्हणूयात. त्यांचं त्यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे त्याप्रमाणे हे विभाग असं सांगितलेलं आहे. एतत् कोशत्रयम मिलितम सत सूक्ष्म शरीर इति उच्यते. चर्चा सुरू झाली होती सूक्ष्म शरीराची, आणि ते आता ते सूक्ष्म शरीर मिती उच्चते म्हणजे त्याचं सांगितलं की सूक्ष्म शरीर म्हणजे काय, तर त्याचं वर्णन केलं. आपण आतापर्यंत काय पाहिलं की ते 5 वायूचे वेगळे वेगळ्या दिशेने केलेले प्रकार पाहिले, ते याच्यातच अंतर्भाव होतात, असंही आपण एक व्यापक कन्सॉलिडेशन म्हणूयात केलं. आणि मग त्याचे प्राणमय कोशाचं हे पाहिलं आपण. मनोमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश पाहिला. आणि त्याचं सूक्ष्म शरीर कसं तयार होतं ते सांगितलं, की एतत् कोशत्रयम मिलित. आता हे सगळंच अमूर्त आहे, याला मूर्तिमान कुठंच नाहीये. मग काय झालं पुढे? म्हणून त्याला सूक्ष्म शरीरमिती उच्यते. हे तर्कगम्य आहे केवळ, म्हणजे अशी एक तर्कगम्य किंवा आजच्या भाषेत व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणूया. ही व्हर्च्युअल रियालिटी आहे, आहे असं आमचं श्रद्धा आहे, आमचं गृहितक आहे. श्रद्धा म्हणण्यापेक्षा आमचं गृहितक आहे. आणि त्यातनं पुढे सगळा पसारा उभा राहतो, हे आमचं गृहितक आहे. किंबहुना आम्ही जगराठी कशी चालते याचं विवरण, याचं विवेचन या आमच्या गृहितकांच्या माध्यमातून करणार आहोत. ही वेदांतांची भूमिका आहे. तर पुढे अत्रापि. अत्रापि म्हणजे कुठे? या सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा अखिल सूक्ष्म शरीरम एक बुद्धी विषयतया
अखिल सूक्ष्म शरीरम, हे सगळं सूक्ष्म शरीरम. सगळं म्हणजे काय? तर ते जे काय आहे त्याच्यामध्ये 3 कोश मिळून झालेलं एकबुद्धी विषयतया, त्याला ती एकबुद्धी आहे. कुठली? तर ती जी त्याची जी एकबुद्धी आहे म्हणजे काय? मी. हा सगळा जो काय आहे 3 कोश, मी त्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, त्याच्यानंतर आणखीन काय ते वायूचे 5 प्रकार, एवढ्या सगळ्या भानगडी आल्या आणि ते मिळून मी नावाची एक काहीतरी त्याला त्या चैतन्याला जाणीव आहे की मी म्हणजे कोण. तर हे या एवढ्या अत्यंत सूक्ष्म तर्कगम्य व्हर्च्युअल रियालिटीमध्ये असलेला तो मी एकबुद्धी विषयतया वनवत जलाशयवद्वा समष्टबुद्धीर अनेक बुद्धी विषयतया वृक्षवत जलवद्वा व्यष्टिरपी भवती. आता हे जरा समजून घेऊयात. अत्रापि, इथे सुद्धा, सूक्ष्म शरीरम, हे सूक्ष्म शरीर सुद्धा एकबुद्धी मी असतो आणि अनेक बुद्धी पण असतो. तर एकबुद्धी कुठली? ही मी आहे. आणि अनेक बुद्धी म्हणजे काय? तर मी कशाचा तरी अंश आहे. अनेक बुद्धी, त्याच्या पुढची जाणीव आहे की आम्ही सगळे एकच आहोत. तर मी आहे पुण्यातला आणि मी भारतीय आहे, अशा पातळीवरती आपण समजून घेऊयात. वनवत जलाशयवद्वा समष्टीर अनेक बुद्धी विषयतया वृक्षवत जलवद्वा वेष्टिरपी भवती. म्हणजे हा जे सूक्ष्म शरीर आहे ते एकाच वेळेला समष्टी पण असतं आणि व्यष्टी पण असतं. आता काय याच्यात कॉन्ट्रोवर्सी वाटते का? एकाच वेळेला कसं असेल? तर ते अस्तित्वात असल्यामुळे व्यष्टी आहे आणि समष्टीचा भाग असल्यामुळे समष्टी पण आहे. म्हणजे मी पुण्यात राहतो याचा अर्थ मी भारतीय आहे नाही असं होत नाही. मी भारतीय आहे, भारतीय आहे, मी पुण्यात राहतो. पुण्यात राहतो ही व्यष्टी, मी भारतीय आहे ही समष्टी. हे दोन्ही माझ्यामध्ये एकत्रच आहे ना. पुण्यामध्ये राहतो ही व्यष्टी एकाच वेळेला, त्याच वेळेला मी भारतीय आहे ही समष्टी, हे दोन्ही एकाच काळामध्ये एकाच वेळामध्ये माझ्याकडे आहे, असं त्यातला दृष्टांताने आपण समजून घेऊया. म्हणजे जे सूक्ष्म शरीर आहे ते एकाच वेळेला व्यष्टी पण आहे आणि समष्टी पण आहे. आता पुढचा भाग असा ते सांगतायत, एतत् समष्टि उपहितं चैतन्यम सूत्रात्मा हिरण्यगर्भः प्राणश्चेति उच्यते. एतत्, हे जे चैतन्य आहे समष्टीला जोडलेलं चैतन्य, त्याला आम्ही सूत्रात्मा, हिरण्यगर्भ किंवा प्राण, सूत्रात्मा म्हणजे या सगळ्याला जोडणारा एक जो काही दोरा आहे तो, त्याला प्राण असं आम्ही म्हणतो. सर्वत्र अनुस्यूतत्वात, का बरं म्हणतो? सर्वत्र अनुस्यूत, बांधलेला आहे एकच दोरी. ज्ञाने इच्छा क्रियाशक्ती मत उपहितत्वाच, तर ते जोडलेलं आहे एक भाग आणि त्या जोडलेल्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये समष्टीमध्ये ज्ञान आहे, ज्ञानेच्छा आहे आणि क्रियाशक्ती आहे. म्हणजे ज्ञान, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, तिन्ही शक्ती आहेत आणि उपहित म्हणजे ते जोडलेलं आहे. अस्यैषा समष्टी, ही याची झाली समष्टी. आता त्याच्या मानाने कुठली समष्टी त्याची? की हे सगळं जो काही हिरण्यगर्भ प्राण आहे, हे जे सूक्ष्म शरीराची, ती झाली समष्टी. स्थूल प्रपंचापेक्षया सूक्ष्मत्वात सूक्ष्म शरीरम विज्ञानादि विज्ञानमयादि कोशत्रयम जागृत वासनामयत्वात स्वप्नो अत एव स्थूल प्रपंच लयस्थानमिती च उच्यते. अरे बापरे, वाचूयात. स्थूल प्रपंचापेक्षया सूक्ष्मत्वात, हे अमूर्त आहे, तर्कगम्य,
त्याच्यापेक्षा जे स्थूल आहे ते दिसतं आम्हाला, म्हणजे मी दिसतोय, माझा कॉम्प्युटर दिसतोय, मी बोलतोय, हे कळतंय. तर त्याच्यापेक्षा हे सूक्ष्म आहे, तर्कगम्य आहे. त्याच्यामुळे हे जे सूक्ष्म शरीर आहे ते काय आहे, आणि त्याची विशेषणं विज्ञानमयादी कोशत्रयम, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश यांनी त्रयन जागृत वासनामयत्वात, जागृत त्याच्यामध्ये जागृती आहे, अस्तित्व आहे, चैतन्य आहे. वासनामयत्वात, वासना हा परत तांत्रिक शब्द आहे, त्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. समजा नसेल परत करू आपण. वासनामयत्वात स्वप्नो अत एव स्थूल प्रपंच लयस्थानम इति च उच्यते. आता इथे स्वप्न याचा अर्थ झोपलेलं आहे. कोण? हे जे काही छोटे शरीर येते त्याच्यापेक्षा झोपलेलं आहे. मग हे जे त्याला काय म्हणतात, स्थूल प्रपंचाचं लयस्थान. म्हणजे स्थूल प्रपंच, प्रपंच प्रपंच वेगळा आहे. हा प्रपंच हा कुठला, तो त्यातनं जे पंचीकृत आहे ते प्रपंच, जे पंचीकृत नाही ते सूक्ष्म. तर स्थूल प्रपंच लय स्थान कुठे, तर इथे येऊन संपतं. माती असशी मातीत मिळशी, तसं हे इथे येऊन संपतं. म्हणून त्याला काय म्हणतात, लयस्थान. कशाचं? स्थूल प्रपंचाचं. जे स्थूल जे पंचीकृत आहे, पंचमहाभूतांचा समावेश झालेला आहे, त्याचं लयस्थान हे इथे आहे असं म्हणतात. कोण म्हणतात? आम्ही म्हणतो. पुढे एतत व्यष्ट, आता हे वरती सांगितलं समष्टी उपहित चैतन्याची चर्चा केली. आता इथे पुढचं सांगतात व्यष्टी उपहितम चैतन्यम तय्यसो भवती. व्यष्टीने उपहित चैतन्य असतं, त्या त्या व्यष्टीचं जे चैतन्य असतं ते तय्यस असतं. तेज हा महाभूताचा एक अंश आहे, महाभूताचा प्रकार आहे. का? तर तेजोमय अंतःकरणोपहितत्व. अंतःकरण, अंतःकरण म्हणजे काय मागं सांगितलं का नाही, पुढे सांगणार आहेत. तेजोमय अंतःकरणोपहितत्वात, कारण हे व्यष्टीचे उपहित जे चैतन्य आहे ते तेजोमय अशा अंतःकरणाने युक्त आहे, म्हणून ते तेजस आहे. त्या व्यष्टीने उपहित चैतन्य ते कसं आहे ते सांगता जातं. आता हा समष्टी उपहित चैतन्य तो सर्वत्र अनुस्यूत आहे. त्याच्यामध्ये इच्छा, ज्ञानशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, कार्यशक्ती आहे, त्याच्या क्रियाशक्ती आहे. त्याच्यामुळे त्याचा तो वेगळा आहे. हे जे काय प्रकरण आहे व्यष्टी उपहित चैतन्य, ते कसं आहे, तर ते तेजोमय आहे आणि ते अंतःकरणाने जोडलेलं आहे, म्हणून ते तेजस आहे असं आमचं मत आहे, हे गृहीत धरलं. अस्यापि अयम व्यष्टी, अस्यापि ही व्यष्टी जी आहे स्थूल शरीरापेक्षया सूक्ष्मत्वात इति हेतोरेव, स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्मत्वात. स्थूल शरीर जे आहे पंचीकृत त्याच्यापेक्षा वरती सांगितलेलं आहे ते प्रपंच सांगितलं, इथे सांगतात शरीर. म्हणजे शरीर याचं का आता आणखीन त्या प्रपंच म्हणजे पंचीकृताच्या आणखीन वरचा भाग, म्हणजे सेल एकत्र येतात आणि त्याचा ऑर्गन तयार होतो. तसं इथे हे सेल जे आहे त्याला एक समांतर संकल्पना म्हणजे पंचीकृत काहीतरी, त्याचा पुढचा एकत्र येऊन त्याचे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स करत ऑर्गन बनतो. तसं त्याचं शरीर तयार होतं. ते कसं होणार आहे ते पुढे सांगणार आहेत. तर हे विज्ञान हेतोरेव, त्याच हेतूने, हेतू म्हणजे कारण, ते जे काय लॉजिक सांगितलं मागे त्याच लॉजिकने सूक्ष्म शरीरम विज्ञानमयादी कोशत्रयम, हे 3 कोशाने युक्त असं सांगितलं आपण. जागृत वासनामय मयत्वात स्वप्नो अत एव स्थूल शरीर लयस्थानम इति च उच्यते. आधी सांगितलं की ते स्थूल प्रपंचाचं लयस्थान आहे, आता सांगतात स्थूल शरीराचं लयस्थान आहे. 2 प्रकार, स्थूल प्रपंचाचं लयस्थान आणि स्थूल शरीराचं लयस्थान. म्हणजे शरीर पण तिथे संपणार आहे
आणि जे काही पंचीकृत आहे तेही तिथं संपलं. म्हणून आपण म्हणतो ना पंचत्वम गतः. एखादा माणूस पंचत्वाला गेला, जे ती त्याचं जे काही पंचकरण होतं तेही संपलं. आणि स्थूल शरीर तर संपलं, पण ते सूक्ष्म शरीर जे होतं, शरीर शरीर चैतन्य वेगळं, शरीर जे होतं प्रपंच, ते प्रपंच संपला त्याचा. प्रपंच संपला म्हणजे पंचीकरण संपलं, म्हणून आपण म्हणतो पंचत्वम गतः, पंचत्वाला गेला ती व्यक्ती किंवा गेली. आता पुढचा भाग येतो. येतो म्हणजे कोण? हे दोन सूत्रात्मक जो काही आहे तो सांगितलाय, हिरण्यगर्भ किंवा प्राण. हा हिरण्यगर्भ किंवा प्राण तो तेजसौ म्हणजे कोण? चैतन्य, पहिलं चैतन्य जे आहे व्यष्टीचं चैतन्य, त्याला आपण नाव दिले तेजस. तांत्रिक नाव आहे त्याला, नाव तेजस. आणि त्याला नाव दिलंय हिरण्यगर्भा किंवा सूत्रात्मा किंवा प्राण. हे हिरण्यगर्भ चैतन्य नावाचं चैतन्य समष्टीचं, आणि हे तैजस नावाचं वेष्टीचं चैतन्य, हे तदानीम त्या प्रकारे मनोवृत्तीविही सूक्ष्म विषयान अनुभवतः, सूक्ष्म विषयांचा अनुभव घेत असतात, घेत राहतात. हे आमचं गृहीतक आहे, हे इथे कंसात म्हणलेलं आहे. असं आम्ही ठरवलंय, असं आमच्या मते. आणि त्याला लगेच श्रुती सांगितली काय? प्रविविक्त भुक्तई जसं इत्यादी श्रुते, हे म्हणजे ते साक्षात उपनिषदातलं प्रमाण दिलं. अत्रापि इथे सुद्धा काय? समष्टी व्यष्ट्यो तदोपहित समष्टी व्यष्ट्योहो, समष्टी आणि व्यष्टीचं तद उपहित सूत्रात्मतयसयोहो, समष्टी आणि व्यष्टीचं अनुक्रमे सूत्र आणि तैजस, सूत्रात्म आणि तैजसयोहो या दोन्हींच्या ह्याच्यामध्ये वन वृक्षवत तदवच्छिन्न आकाशवच्च जलाशय जलवत तद्गत प्रतिबिंब आकाशवच्च अभेद. आता हे समष्टी व्यष्टी मधलं जे उपहित चैतन्य आहे ते त्यातलं डिमार्केशन पण सांगितलं बरं का, की समष्टीचं चैतन्य कसं आहे ते सांगितलं, व्यष्टीचं चैतन्य कसं आहे तेच सांगितलं. आता इथे काय सांगतायत? तर समष्टी व्यष्ट्यो हो तद उपहित, त्या समष्टीला जोडलेलं आणि व्यष्टीला जोडलेलं जे काही उपहित चैतन्य आहे त्याचं नाव अनुक्रमे सूत्रात्म आणि तेजस आहे. त्यांच्यामध्ये वच्च अभेद हा, आणि तो कशाप्रमाणे अभेद आहे? तर वनवृक्षवत तदवच्छिन्न आकाशवच्च, आणि जलाशय जलवत तद्गत प्रतिबिंब आकाशवच्च अभेद हा, यांच्यामध्ये अभेद आहे. कुठल्या चैतन्यामध्ये? समष्टीच्या आणि व्यष्टीच्या चैतन्यामध्ये अभेद आहे, यांच्यामध्ये भेद नाही, अभेद आहे. सांगण्याचा प्रकार लक्षात घ्या, अभेद आहे, याच्यामध्ये भेद नाही असं सांगायची, अभेद आहे असं सांगितलंय. ही परत शब्दांची तांत्रिक रचना आहे, त्याच्यामध्ये शब्दांचं जंजाळ नाहीये किंवा शब्दांच्या कोलांट्यावड्या नाहीयेत. ही तांत्रिक रचना आहे. जे भेद नाही असं का नाही सांगितलं, अभेद आहे असं का सांगितलं? तर हे तांत्रिक रचनेचा भाग आहे, एवढंच आता लक्षात ठेवूयात. आणि तो कसा आहे? तर वन आणि वृक्ष या दोन्हीला व्यापून आकाश जसं एकच असतं, किंवा जलाशयामध्ये आणि जलामध्ये एका थेंबामध्ये पडणाऱ्या आकाशाचं प्रतिबिंब जसं एकच असतं, तशा प्रकारे या चैतन्यामध्ये अभेद आहे. त्या आकाश दोन्ही मधलं एक, या पाण्यात पडणारं दोन्ही मधलं प्रतिबिंब एक, तशा प्रकारे या दोन्हीमध्ये अभेद आहे हा असं सांगितलंय. आणि सांगितलंय एवम, अशा प्रकारे सूक्ष्म शरीरोत्पत्ती, अशा प्रकारे सूक्ष्म शरीराची उत्पत्ती होते. तर आज आपण हे
नाग व कुर्म वगैरे प्रकार पाहिले आणि या दोन्ही मधला सूक्ष्म शरीर उत्पन्न कसं होतं ही प्रक्रिया पाहिली. आता उद्यापासून आपल्याला स्थूल भूतांची उत्पत्ती प्रक्रिया पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेदांत यांच्या मते हा त्यातला आपला की पॉइंट. आज थांबूयात.